सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 6वे ज्योतिर्लिंग भीमाशंकर यांची कथा। तर भीमाशंकरची स्थापना कशी झाली आणि तिथे शिव कसे प्रगट झाले हे आपण बघूया। तर भीम नावाचा राक्षस होता जो कुंभकर्णाचा मुलगा होता। तर एकदा भीम लहान असतानाच कुंभकर्ण मेला होता, म्हणजे त्याच्या आईला सोडून तो झोपायचा, निद्रावस्थेत राहायचा 6 महिन्यासाठी। तर हे आपल्याला माहीतच आहे। तर कर्कटी नावाची राक्षसी होती जी कुंभकर्णाची पत्नी आणि तिचा मुलगा होता भीम। जेव्हा भीम मोठा झाला तेव्हा त्याने विचारले की माझे वडील कोण आहेत। तेव्हा कर्कटी म्हणाली की तुझे वडील कुंभकर्ण होते आणि त्यांना विष्णूंनी म्हणजे श्रीरामाने त्यांचा वध केला, जे की विष्णूचं रूप आहेत, आणि त्यांना मारून टाकलं। असं जेव्हा भीमाला कळालं तेव्हा त्याला खूप राग आला देवतांचा, कारण त्यांच्या वडिलांना त्यांनी मारलं होतं। तर त्यानं असं ठरवलं की आता मी सगळ्या देवांना मारून टाकणार। असा त्यानं प्रण घेतला आणि त्यानं 1000 वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची। तेव्हा ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि त्याला प्रगट होऊन विचारले की काय वर आहे तुझा, तो मला माग। तेव्हा तो म्हणाला की मला सगळ्या, म्हणजे त्यांनी तेव्हा सांगितलं नाही की मला बदला घ्यायचा आहे देवतांचा, कारण जर तसं सांगितलं असलं तर ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं नसतं। तर त्यानं मागितलं की मला सगळ्यात जास्त शक्तिशाली व्हायचंय, म्हणजे मी कोणत्याच गोष्टीत हरणार नाही, असं त्यानं वर मागितला। आणि त्याच्यानंतर त्याला वर देऊन ब्रह्मदेव निघून गेले। तर तेव्हा ते इतका बलाढ्य झाला आणि सगळ्यांना हे करू लागला, लढाई करू लागला, म्हणजे सगळे देवतांना पण त्यांना हरवलं, विष्णूला पण त्यांनी हरवलं। आणि त्याच्यानंतर तो आता पृथ्वीचं राज्य स्वतःच्या स्वाधीन करून घेण्यासाठी तो पृथ्वीवर वेगवेगळ्या राजांकडे जाऊन त्यांना पराभूत करत होता। असाच तो एकदा सुदक्षिण या राजाच्या राज्यावर चाल करून गेला आणि त्या राजाला हे करून बंदीत टाकलं, त्यानं कैद केलं आणि जेलमध्ये टाकलं। तर तो राजा होता शिवभक्त। त्यानं त्या राजानं त्याची दररोजची तो सेवा पूजा करायचा, त्याच्यामुळे त्याने जेलमध्ये असताना एक पार्थिव शिवलिंग बनवलं आणि त्याची तो जेलमध्येच पूजा करत होता, आराधना करत होता, जप करत होता महादेवाचा। हे बघून एकदा बघण्यासाठी तो राजांना बघण्यासाठी एकदा तो भीम आला आणि त्याला वार्ता कळाली की असं असे पूजा करतात। तर तो रागाने आला, कारण देवाची पूजा त्याला मान्य नव्हती। तो रागाने आला आणि त्यानं बघितलं की पार्थिव शिवलिंग या सुदक्षिण राजानं बनवलेला आहे, त्याची तो आराधना करत आहे। असं करत असताना त्यानं तलवार काढली आणि लिंगावर तो मारणार इतक्यात महादेव तिथं प्रगट झाले आणि त्यांनी महादेवांनी धनुष्यबाणाने त्याची तलवार तोडली आणि त्यांनी एवढा जोरात हुंकार केला की त्या हुंकारानेच भीमाचा मृत्यू झाला, तो भस्म होऊन गेला। तर त्या ठिकाणी मग महादेव प्रकट झाले होते। तर तेव्हा तिथं राजानं सांगितलं की देवा तुम्ही आता तिथं सगळे देवता पण आले, कारण त्यांना पराभव केला होता, आता त्या भीमाला कोण मारणार असे प्रश्न देवतांना पडला होता। त्याच्यानंतर मग देवतांनी जेव्हा वरून बघितलं की महादेव प्रकट झालेले आहेत त्याच्या भक्तीनं सुदक्षिण राजाच्या, आणि तिथं आता त्यांना तिथंच विराजमान होण्यासाठी त्यांनी विनंती करण्यासाठी सगळे देव तिथं आले आणि सगळ्यांनी मिळून महादेवांना विनंती केली की जगकल्याणासाठी आणि अशा दुष्टांपासून जनाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही इथंच स्थायिक व्हा, तुमचं दिव्यलिंगामध्ये तुम्ही इथंच स्थायिक व्हा आणि तुमचं ज्योतिर्मय स्वरूप इथं स्थित राहू दे, आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या उपासना स्वीकार करण्यासाठी, त्यांचा कष्ट हरण्यासाठी महादेव तिथंच लिंग स्वरूपामध्ये स्थापन झाले। आणि ते भीमामुळं, त्या भीम राक्षसामुळं तिथं स्थापन झाले, म्हणजे त्यांना यावं लागलं, म्हणून तिथं भीमाशंकर हे नाव पडलं। अशी ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा होती। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। भीमाशंकर भगवान की जय। शिवशंकर शंभो।